घडलं काय बिघडलं बघायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये 3 सामने झालेले आहेत. या 3 सामन्यामध्ये बघायला गेलं तर षटकाराची हॅट्रिक झाली. त्याच्यानंतर बघायला गेलं तर 1 षटक मिडन गेलं. त्याच्यानंतर बघायला गेलं तर 65 धावा सुद्धा या मैदानामध्ये चेस झालेले आहेत. हे आजच्या दिवसामधलं गणित आहे. अजूनपर्यंत आता बघायला गेलं तर चौथा सामना पंचांकडून इशारा येतोय. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. गोलंदाज प्रवीण या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू बॉल जातो गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालेली आहे आणि चुकीला माफी नाही. एक प्रदीप सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देताय. धाव संख्या बघतोय धावा झालेली आहे ती 1 धाव. कृपाबाई उमराले संघ प्रथम फलंदाजी करतोय. तर चिंचोटी संघ यावेळी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट विकेटचा मारा. हा मात्र चेंडू पडल्यानंतर ऑफ स्ट्राईकच्या बाहेर जातो. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अव्वांतर धाव येते. अव्वांतर धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली ती 2 धावा. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. खरोखरच जबरदस्त सुरुवात झालेली आहे ह्या नवीन सीझनची. गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करत यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिडऑनच्या दिशेला. मिड विकेटच्या दिशेला जातोय. बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती 3 धावा. एकेरी दुहेरी धाव संख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला आई दुधाई स्पोर्ट चिंचोडी संघ. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकवर पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच चांगली कामगिरी करत आहेत. आपण बघतोय सकाळपासून एक जबरदस्त पंचगिरी बघतोय आपण. सुरेंद्र घाटाल सर त्याचप्रमाणे आपण बघतोय प्रदीप भोईर चांगली पंचगिरी. त्याचप्रमाणे आपण बघतोय डिबेन टीम जी बघतोय आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघू शकतो. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल. क्षेत्ररक्षक सुस्ती दाखवत आहेत. या 2 धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती आता मात्र 6 धावा. बिनबाद 6शी धाव संख्या आहे. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. यस पंचांचं बोट हवेत उठतंय. एलबीडब्ल्यूच्या रूपाने पहिला हादरा बसतोय. थँक्यू डीजे. एक सुंदर अशी धून ऐकायला मिळते सर्व प्रेक्षकांना. तर नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय नंबर 3 चा खेळाडू विश्वनाथ. धाव संख्या 6 असताना पहिला हादरा बसतोय चिंचोडी संघाला. चांगली गोलंदाजी प्रवीण यांची. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु तेवढा चांगला थ्रो येतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पंचांकडून इशारा येतो. लेग बाईटच्या रूपाने ही धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बघतोय एकेरी दुहेरी धावेने पुढे जाताना दिसतोय आपल्याला आई दुधाई स्पोर्ट चिंचोटी संघ. धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा. 1-7 अशी धाव संख्या आहे. नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवर.
यापुढचा चेंडू पुन्हा एकदा LBW ची अपील, पुन्हा एकदा पंचांचा बोट हवेत उठतंय, पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय. डीजे एक जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते प्रवीण याच्या मार्फत. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तो 7 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी प्रवीण यांची. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक आढळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज आकाश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक चेंडूवर महेश याला बघतोय. तर चिंचोटी संघाला सुवर्ण संधी. तर लगातार 3 षटकार मारले तर साईनाथ भोर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख प्राइज देण्यात येईल. चिंचोटी संघाला सुवर्ण संधी दिलेली आहे. यापुढचा इनसाइड येस अँड ही इज गॉन. थँक्यू. तो गोलंदाज आकाशाला इथे प्रेम झालाय आणि टिपून टिपून बघायला गेलं तर एक बॅट्समॅन चिंचोटी संघाचे डगआउट मध्ये परतत आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी आकाशाची. खेळाडूला सुवर्ण संधी साईनाथ भावर याच्याकडून. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या रोखून धरली ती 7 या आकड्यावर. आकाश गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकामधला 3रा चेंडू. 3-7 अशी धाव संख्या आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडे इशारा येतोय. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आहे ती 8 धावा. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला आकाश याच्याकडून. एका पाठोपाठ एक असे निर्धार चेंडू टाकताना बघतोय आपण गोलंदाज आकाश याला. पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. अवांतर धाव आलेली आहे. अवांतर धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 8 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या आहे ती 8 धावा. आणि पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा वारंवार पंचांना इथे मेहनत करावी लागते. एक जबरदस्त पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. आता मात्र धाव संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. धाव संख्या झालेली आहे ती 10 धावा. 3-10 अशी धाव संख्या आहे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडू. बाईच्या रूपाने एक्स्ट्राच्या रूपाने बघायला गेलो तर ह्या अजूनपर्यंत दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. 6 धावा दिलेल्या आहेत ह्या एक्स्ट्राच्या रूपाने. तर पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती झालेली आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकामधले. धाव संख्या बघतो आपण 10 धावा. एक सुरेख गोलंदाजी प्रवीण आणि आकाशाच्या मार्फत. आणि पुन्हा एकदा लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडूची नोंद केली जाते. धाव संख्या बघतो आपण 11 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू आहे. जर एक्स्ट्राचा विचार केला आपण तर एक्स्ट्राच्या रूपाने 7 धावा आलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे निर्धार चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आज संपलेला आहे. धाव संख्या आपण बघितला तर 11 धावा. धाव संख्या 11 झालेल्या आहेत. जर एक्स्ट्राच्या रूपाने आपण धाव संख्या बघितली तर 7 धावा ह्या एक्स्ट्रा आहेत. जर बॅट मधून निघालेल्या धावा बघायला गेलं तर केवळ आणि केवळ 4 धावा ह्या बॅटच्या पट्ट्यातून आलेल्या आहेत. प्रदीप याच्याकडून बॅट मधून निघालेल्या 3 धावा आहेत. प्रदीप याच्या बॅट मधून 3 धावा आलेल्या आहेत. अमित याच्या बॅट मधून 1 धाव आणि विश्वनाथ याच्या बॅट मधून निघालेले 1 धाव. अशा बघायला गेलं तर 5 धावा ह्या बॅटच्या मधून आलेल्या आहेत. तर 6 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत. तर नवीन गोलंदाज महेश वैयक्तिक पहिल्या संघात तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. गोलंदाज मिस्टर महेश. ओ हो 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 ट्रिपलच करून टाकलेला आहे. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम चेंडू. थँक्यू डीजे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर विशाल. धावसंख्या बघायला गेलो तर धावसंख्या झालेल्या 11 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. एक जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. कृपादेवी बॉईज उमराली संघाकडून चांगली गोलंदाजी महेश याच्याकडून. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. पंचांकडून इशारा तर नो बॉलचा इशारा येतोय. तर अवांतर धाव येते आणि ह्याच्या मागे बघायला गेलं तर फ्री हिट ह्या चेंडूमध्ये. कारण ह्या चेंडूमध्ये बघायला गेलं तर तुम्ही फक्त आणि फक्त धावचीच्या रूपाने बाद होत आहे. नक्कीच मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न कराल तुम्ही ह्या चेंडूवर. या पुढचा चेंडू बघायला गेलो तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली. परंतु बघता बघता 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 13 धावा. कारण फ्री हिटचा चेंडू होता. या चेंडूवर 1च धाव आलेले आहे. महेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 14 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील चिंचोटी संघाला. अप्रतिम डिलावरी चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती झालेली आहे.
महेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा लेफ्ट किक सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 15 धावा. महेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतो लागोनच्या वरून सीमारेषा बाहेर. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील विशाल याला, कारण धाव संख्या बघतो आपण तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. धाव संख्या आहे ती 21 धावा. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. तर निर्धारित चेंडूची समाप्ती होते. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. तिसरं धाव संख्या झालेली ते 21 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 21. नाणेफेकीचा कॉल हाणल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. तर शेवटचे 6 चेंडू निर्णायक चेंडू आहेत आणि जास्तीत जास्त धावा जमावा लागतील. आई दुधाई स्पोर्ट चिंचोटी संघाला. धाव संख्या बघतोय तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा झाल्या आहेत. वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक आदळण्यासाठी सज्ज होते मिस्टर रोहित. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला दिशा दिली जाते स्क्वेअर लेगच्या दिशेला. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. सुंदर बिटवीन द रनिंग मानावे लागेल. या 2 धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती 23 धावा. 23 फॉल ऑफ 4 विकेट अशी धाव संख्या आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे. निर्णायक 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रोहित गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज गणेश याच्यासाठी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे गडी बाद होते. पुन्हा एकदा गणेशाच्या रूपाने. कमांड डीजे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर अक्षय वांगड. या पुढचा चेंडू एलबीडब्ल्यूची अपील केली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो परंतु पंचांकडून इशारा येतोय नो बॉलचा. पुन्हा एकदा सॉरी लेग बाईचा इशारा येतोय. एलबीडब्ल्यूची अपील केलेली होती परंतु ऑफ टिक सोडून जाणारा चेंडू. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती 24 धावा. सॉरी ऑफ टिक सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॉल येतोय आपण बघतो लॉगॉनच्या दिशेला. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. बायको माझा जा जा पुष्कळ हस. उंबराचे ढोल
थँक्यू डिजेल. तो विशाऱ्याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार, या षटकाराने आपल्या संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 30 धावा. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर चांगली खराब गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू, निर्धार चेंडूची समाप्ती, चांगला कमबॅक बघायला मिळतो आता मात्र रोहित याच्याकडून. धावसंख्या आपण बघतोय 30 धावा झालेल्या आहेत. तर ह्या इनिंग मधला बघायला गेलो तर शेवटचा चेंडू असेल. रोहित गोलंदाजी मार्कवर, सामोरे फलंदाज विशाल्याच्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या दिशेने गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला होता चेंडू. एक धाव पूर्ण केली गेली आणि बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. अशा प्रमाणे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण 33 धावा झालेल्या आहेत आणि 32 धावा झालेल्या आहेत आणि 33 धावांचं एक लक्ष्य असेल. कमान डीजे. हॅलो, थँक्यू डीजे. चला जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर होते कान्हा स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि आई जुदानी स्पोर्ट्स नागले. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर सन्माननीय मुकेशजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. तर मुकेशजी पवार यांना विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकाला देखील विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये लगेच आपण यायचं आहे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची आपण दक्षता घ्या. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय मुकेशजी पवार यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आमचे साथी समालोचक गुरुनाथजी तांडेल टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत. ओ टू टॉस बॉक्स. नक्कीच याच्या पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. एका बाजूला आपण बघतोय कान्हा स्पोर्ट नाईकपाडा, तर दुसऱ्या बाजूला बघतोय आई जीवदानी नागले. तर इथे नाणेफेकीचा कॉल होतोय बीजेपी. तर नक्कीच आपण बघतोय आई जीवदानी नागले संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारला आहे. क्षेत्रक्षण कारण या सीझनची तुमची पहिली स्पर्धा आहे, तुमचं प्रॅक्टिस वगैरे काय आहे का? हो, प्रॅक्टिस तर चालूच आहे. या असोसिएशन मध्ये तुम्ही अजूनपर्यंत एक तरी बक्षीस मारलेलं आहे की नाही? प्रयत्न आहे. काय आजचा विषय असेल, म्हणजे काय आजचा अनुभव आहे तुम्हाला? बघायला गेलं तर खेळपट्टी अप्रतिम आहे, जबरदस्त आउटफील्ड फास्ट आहे. अंतिम 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न कराल? हो, जावायचा प्रयत्न नक्की करू. समोरच्या संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. नक्कीच. हे होते आपल्या समोर नागले संघाचे कर्णधार. एक नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. दुसऱ्या बाजूला बघतो आपण नाईकपाडा संघाचे कर्णधार. चांगलंच आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे तुम्हाला, तुमचा सराव वगैरे आहे की नाही? 40-45 पर्यंत. नक्की 40-45 धावांचं एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतील आणि ही या असोसिएशनची पहिली स्पर्धा आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. नक्कीच एक जबरदस्त स्पर्धा आहे. या स्पर्धेचं आयोजन आहे 40-45 धावांचं. आता बघायला गेलं तर असोसिएशन मध्ये तुम्ही एक तरी पारितोषिक मारलेलं आहे की नाही? हा, मारला तर एक टीम होती तेव्हा मारला तर सगळी. नक्कीच पहिलं पारितोषिक पटकावलेलं आहे. या असोसिएशन मध्ये सुपर 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न कराल? करणार. नक्कीच तुमच्या संघाला ऑल द बेस्ट असेल. हे होते 2 संघाचे कर्णधार. एका बाजूला आपण बघतोय कान्हा स्पोर्ट नागले, तर दुसऱ्या बाजूला बघतो नाईकपाडा, तर दुसऱ्या बाजूला बघतो आई दिवदानी नागले संघाचा. तर टॉस बॉक्स मधून अशी खबर आहे की नाईकपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. थँक्यू गुरुनाथजी तांडेल. चला जाऊया मॅच कडे. पाहतोय जो सामना रंगलेला आहे आई दुधाई स्पोर्ट्स चिंचोटी आणि कृपादेवी बॉईज उमराळे. चिंचोटी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती
32 धावा लावलेल्या आहेत आणि 33 धावांचं एक माफक आव्हान इथे ठेवलेलं आहे आणि ते आव्हान पूर्ण करण्यासाठी 33 धावा पूर्ण करण्यासाठी उमराळे संघाचे दोन फलंदाज प्रवीण आणि रवी आमचे स्कोरर आमच्यासोबत सनील जॉईंट आहेत आणि प्रवीण त्यांचे जवळचे मित्र आहेत. नक्कीच त्यांचं एक निकनेम देखील त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे की टायगर. बघूया टायगर अभि जिंदा आहे. 33 धावा कशा प्रकारे प्रवीण इथे पूर्ण करतोय. पंचांचा इशारा येतोय. पहिलाच बॉल चोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेला होता. लेग एसटी सोडून जाणार आहे चेंडू. व्हाईट बॉल इथे घोषित केलेला आहे. पंचाने आपण पाहतोय आपले ऑफिशियल पंच प्रदीप भोईर आणि सुरेंद्रजी घाटाल. पाहतो आपण चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. धावचीची देखील संधी इथे निर्माण झाली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पंचांनी इशारा दिलेला आहे की हा चेंडू नो आहे. नो बॉल ओव्हर स्टेप इथे केलेली आहे. बघा इथे दंडित केलं जात आहे. जी लक्ष्मण रेषा इथे आखलेली आहे ती ओलांडलेली आहे गोलंदाजाने म्हणून त्याला दंडित केला गेलाय. नो बॉल. वाईट त्यानंतर नो. पहिले दोन चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे हाताळलेले आहेत गोलंदाज विश्वनाथ याने. एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल चांगल्या प्रकारे संपर्क झाला नव्हता. आपण तो एक नवीन संघ आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिली मॅच खेळत असताना आपण पाहतोय आई दुधाई स्पोर्ट्स आसरोटीपाडा चिंचोटी हा संघ नवीन संघ आहे. एक नौका संघ. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग नक्कीच थोडीशी सुधारणा कराव्या लागतील या संघाला. एक नौका संघ आहे. जसं जसं क्रिकेट खेळत जातील तसे तसे नक्कीच त्याच्याकडनं सुधारणा आपल्याला पाहायला मिळतील. अकुट्याप्याचा चेंडू आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक इथे खेळला गेला. पॉइंट मध्ये कुठलाही शतरक्षक डीप मध्ये नव्हता. त्याचा फायदा उचलत असताना फलंदाज रवी आणि रवीच्या बॅट मधून निघालेला चौकार. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. हा चेंडू कुठे जाऊन पडलेला आहे तर पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक चौकार. आपका टेंगे टेंगे विश्वनाथ आपण पाहतोय ते महागडं ठरत असताना आणखीन एक चांगला स्ट्रोक. हात खोलण्याची संधी. आउटफील्ड भरपूर वेगवान आहे. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकारांची हॅट्रिक. आजच्या दिवसामध्ये आपण षटकारांची हॅट्रिक बघितली आणि आता चौकारांची हॅट्रिक देखील इथे नोंदवली जात आहे. फलंदाज रवी कर्णा या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. विश्वनाथ आपण पाहतोय थोडीशी नाखुश असतील स्वतःवरती विश्वनाथ. हा चेंडू देखील आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. दिशाहीन चेंडू हाताळले जात आहे. दिशा खराब दशा खराब आपण पाहतोय.
स्वतःवरती थोडासा नाराज दिसतोय गोलंदाज. पण ते सराव हा फार महत्वाचा आहे. जसं तुम्ही सराव कराल तसंच नक्की तुम्हाला त्याचं फल मिळेल. बहुधा चिंचोडी संघाला सरावाची खूप गरज आहे. एक नौखा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन. आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. अखेरीस आपण पाहतोय विश्वनाथ याला सफलता मिळालेली आहे. फलंदाज बाद. सोनियाचे नानन माझ्या माया झालेल्या घालक माया झालेल्या घाल म्हणतात सोनियाचा हार. काय पाहिजे बाहेर. शेवटचा बॉल अद्याप बाकी आहे. या षटकामध्ये खूप मोठं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. हा चेंडू देखील आपण बघितला. लेगिस्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईट असेल. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू वाईटच्या स्वरूपात हात आलेत. 1 नो, त्याच्यानंतर 1 सिंगल, 3 चौकार. ज्या सध्या तरी धाव फलकावरती 33 धावांचा पाठा करत असताना 17 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पाहतोय पण मिसटाईम फटका झालेला आहे. मात्र शतरक्षक पोहोचू शकत नाहीये. आणि शेवटच्या बॉलवरती देखील एक घणाघाती प्रहार चौकार येतोय. चौकाराशी धाव फलक 21, 21 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. आणखीन जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 12 धावा. विशाल याचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ षडंबुल केलाय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां करता षटकार. थँक्यू डीजे. षटकाराला आणखीन 6 धावांची गरज आहे. चांगले फटकेबाजी करत असताना प्रवीण. आपण बघितलं की दिशा खराब आहे. धावून दिली. हा चेंडू हाताला गेलाय. पंचांनी दर्शवला हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय ती धाव फलकावरती नोंदवली गेलेली आहे.
ज्यावेळेस पाहतोय कार्पेचा चेंडूला ऑफ साईडला चेंडू खेळून काढला गेला शतरक्षक डीप मध्ये, फक्त एक सिंगल धाव. तर मात्र सिंगलने जरी प्रवास केला तरी या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो, कारण जो सामना आहे तो पूर्णपणे उमराळे या संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. कृपादेवी बॉईज उमराळे हा संघ आपण पाहतोय. सध्या तरी चांगल्या लय मध्ये दिसतोय, मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. डॉट बॉल या प्रकारे चेंडू जर पहिल्या ओव्हरमध्ये जर आले असते तर ह्या सामन्याचं चित्र थोडंसं आगळं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र भरपूर उशीर ते झालेला आहे आणि आपण पाहतोय की सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवरती ड्रायव्हिंग करतोय तो म्हणजे कृपादेवी उमराळे हा संघ. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, पण लवकरात लवकर हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न दिसतोय. फलंदाज मनीष याचा स्वतः संघनायक आहे, मात्र एक सिंगल धावेवरतीच त्याला समाधान मानावं लागेल. या सिंगल धावेने धावफलक 30 या धावसंख्येवरती. विजयासाठी आणखीन 3 धावेंची गरज आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट अँड बॉल काही संपर्क नाहीये, चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळलेला आहे. डॉट बॉलची सांगता. आणखीन 3 धावेंची गरज आहे, 3 धावेंची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणखीन काही जर निर्धाव चेंडू जर आले तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा रोमांच इथे येऊ शकतो. मात्र डॉट बॉल येणं आणि विकेट येणं फार गरजेचं आहे, मात्र तसं काय होणार नाही आहे. हा मॅच फिनिश केला जाईल या चौकारानं. चांगला स्ट्रोक, चौकार, आणि या चौकाराशी आपण पाहतोय हा सामना इथे जिंकलेला आहे कृपा देवी बॉईज उमराळे या टीमनं. हार्ड लक आयुधाई स्पोर्ट्स आसरोटीपाडा चिंचोली टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच कृपा देवी बॉईज उमराळे. गाणं एकत्र